अरे विजू, टायमर आला वाटतं. अरे तुला यायला हीच वेळ होती की काय? थोडा वेळ थांबू का बाहेर? अरे नाही नाही, अरे थांब, इथंच थांब. अरे चाललास कुठं? आणि हे हातात काय आणलास तू विजू? अगं अरे हे आत घेऊन जा आणि ते घेऊन घे. विजू, अरे सामान ठेवायला एवढा वेळ लागतो काय? अरे ये ना लवकर बाहेर. किती वाट बघू मी? आणि माझी ती जी गाडी आहे ना, स्कॉर्पिओ, ती थोडी साफ करून घे. जी मला. जा लवकर जा आणि माझी गाडी साफ करून घे. ज्योती, अगं ए ज्योती, येतोय का मी? तुझे बडबड बंद कर. आमच्या बाई साहेबांना मुळीच आवडत नाही. हा मग मी बाई साहेबांना आवाज देतो. बाई साहेब, बाय जितेवाला आलाय. पद्धत आहे का? मागायचं आहे तर दारातून मागा. हे एका साहेबाचं घर आहे. हे बघा, दारात उभं राहून भिक्षा मागायची असेल तर असं आतमध्ये येऊन नाही मागायचं. निघा इथून. विजू, बघतोस ते हाक लावून लावायचा. माई माई कोणी भिक्षा नाही मला. कालपासून माझा कोणी काही चाललं नाही. जेवढे वाचलं असेल शिळे कोणी तेवढे टाकले आता. पण नाही सर, 2 गाण्याचे भिक्षा मला हास्य करलो. ठीक आहे, थांब. विजू, जा बरं, आतमध्ये काही असेल शिळं बघ.
खायला दे. मला एक सांग, तुझी पोर कुठे आहे? अगं ती दारात मुलगी आहे. बस बाई. हे बघा, असं भिक्षा मागून फिरण्यापेक्षा कुठेतरी मोलकरी म्हणून काम करा ना. अहो, या शहरामध्ये आम्ही अख्ख्या दोन घराच्या खडकी भरण्यासाठी मिळेल ते काम करण्यासाठी तयार आहोत. एका ठिकाणी एक काम मिळालं होतं, पण त्या कामासाठी मला माझ्या आबाला सोडावं लागलं होतं. ए बाई, हे बघ, जर तुला कुठे काम करायचं असेल तर त्या म्हाताऱ्याला सोडावंच लागेल. तरच मिळेल तुला काम. नाही तर तू त्याला घेऊन फिरत राहील ना, कुठेच काम मिळणार नाहीये तुला. मग